गाडेगाव गावाची लोकसंख्या अंदाजे 5,000 आहे व ग्रामपंचायतीची सदस्य संख्या 11 व एक सरपंच आहे। गावातील 80% जनता शेतकरी व शेतमजुरी करणारे आहे। आस नदीच्या पात्रात अंदाजे 1500 मीटर लांब व 25 फूट खोलीकरण करण्यात आले आहे। यामुळे गावातील शेत रस्त्याच्या व गावातील सांडपाण्याचा प्रश्न मिटला आहे। 10 वर्षाच्या पहिले जे विहीर बोर बंद पडलेले होते ते आज पूर्ण चालू झालेले आहेत। 5-5, 7-7 फूट विहिरीला पाणी दिसून राहिलं। कोरड्या विहिरी पडल्या होत्या वसान, आणि नोझल जे आहेत स्प्रिंकलर ट्यूबवेलवर ते आज 14-14, 12-12 नोझल आज उडून राहिले। यामुळे शेतकरी समाधान झाला, शेतात जायला रस्ताही झाला, आणि पाणी पातळीचाही जो आज समस्या आहे ही समस्या आज मार्गी लागली। आज तालुक्यातही घेतलं तर सर्व आजूबाजूच्या गावात पाण्याचा प्रश्न आला। आणि त्यानंतर पूर्ण विहीर आटली होती। विहीर खोदल्यावर 20-21 फूट विहीर खोदली, त्यानंतरसुद्धा पाणी लागलं नाही। आणि 2018मध्ये पाणी फाउंडेशनचं काम गाळेगावामध्ये झालं, जलयुक्त शिवार। त्यामध्ये गाळेगावचं पूर्ण सांडपाणी त्या गड्ड्यात सोडण्यात आलं, आणि यावर्षी त्यात पूर्ण कोरडी झालेल्या विहिरीतसुद्धा यावर्षी पाणी आलं, आणि सध्या 7 ते 8 फूट या विहिरीत पाणी आहे। नदी खोल केल्यामुळे माझ्या शेतातलं बोरचं पाणी वाढलं। पहिले 5 पिंकर उडत होते, आता 10 पिंकर उडत आहे। रस्ताही जायला रस्ताही चांगला झाला। ते सरपंच थोडी दूर करणार आहे, पण हे जे गावातलं सांडपाणी आहे ते सरपंचाने आमचं एका इकडे टाकून मस्त पद्धतशीर करून सगळं मस्त आता दोन्ही इकून आम्ही त्याच्यावर इंजन आणून आमचं जरासा खर्च होऊन राहिलं डिझेल पेट्रोलचं, त्याचं कुणी सरकार देणार नाही। पण आमच्या वर्षातून 3 खेप आम्ही कढाई कापतो, मक्का कापतो, सगळं आम्ही हे करून राहिलो। हे आमच्या सरपंचाचे आमच्या गावावर उपकार आहे की सांडपाणी एका ठिकाणी टाकल्यावर, आणि आमच्या गावातले मेंबर हे ते सगळं बिलकुल पद्धतशीर करून तिचं मी विहीर होते, बोर होते, ते कमी पडले, तिलाही पाणी आलं। याच्यावरही म्हणजे आपण जे नदीच्या काठचे बोर आहेत, विहिरी आहेत, म्हणजे एकदम कोरड्या ठण झाल्या त्या, त्याच्यातही भरपूर पाणी आलं। बोरीचं पाणी म्हणजे 4 तास नौजलवर उडत जाते, आज 7-8 नौजलवर आले, 10 नौजलवर आले। अशा खूप जे आमच्या इथली तकलीफ होती ते खूप कमी झाली पाण्याची बी। मी संतोष आत्मारामजी वानखडे, आमच्या गाडेगाव येथील लाडके सरपंच प्रमोद भाऊ वाकोडे यांचा हा अत्यंत दूरदृष्टीपूर्ण असलेला हा प्रयत्न समोर पाहत आहात। बरेच वर्षापासून आमच्या इथं गावचं जे सांडपाणी जात होतं ते समोरील रस्त्यामधून वाहून जात होतं, आणि गावकऱ्यांना बराच त्रास होता। पण सरपंच आणि लोक सहकार्यातून सरपंचांनी हा इथं तलाव खोदला। नदीचं जे वाहून आलेलं पाणी आणि गावातील सांडपाणी हे पूर्ण एक करून आजूबाजूचे जे शेत विहिरी होत्या, गावातील सांडपाणी सर्व आस नदीच्या पात्रात गोळा होते। यामुळे गेल्या 10 वर्षापासून या परिसरातील या विहिरी व बोरवेल आटल्या होत्या, परंतु आज या विहिरीला पाणी आले आहे। तसेच या नदीच्या पात्रातील पाणी घेऊन शेतकरी बागायती शेती करीत आहे, त्यामुळे याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना तसेच गावातील लोकांना होत आहे। गुरुदेव इसमोरे, विदर्भ न्यूज, तेल्हारा।